वड्या एकदम छान पडल्या आहेत, रंग एकदम सुरेख आला आहे आणि फक्त 10 मिनिटात तयार आहे आपली कलाकंद मिठाई. चला तर बनवूया झटपट कलाकंद मिठाई. आपल्याला लागणार आहे 1 ग्लास दूध. इथे मी 1 ग्लास दूध कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. आता 1 ग्लास दुधासाठी आपल्याला अर्धा कप साखर लागणार आहे. तुम्हाला थोडी कमी जास्त करायची तर तुम्ही करू शकता. फक्त काही सोप्या इन्ग्रेडियंटमध्ये तयार होणारी ही मिठाई घरच्या घरी बनवायला एकदम सोपी आहे. दुधामध्ये थोडंसं केशर टाकून घेतलेलं आहे मी. केशर एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करा. थोडीशी वेलची पूड टाकून घ्या. तुम्ही बघा आता दूध हळूहळू घट्ट होते. गॅस थोडा कमीच ठेवा. बघा छान घट्ट झालेलं आहे दूध बासुंदीसारखं. आता इथे मी 150 ग्राम पनीर घेतलेलं आहे. पनीर धुवून घेतलेलं आहे मी. तुम्ही पनीर घरीसुद्धा तयार करून घेऊ शकता. मी हे डेअरीतून आणलेलं आहे. पनीर चांगलं किसून घ्या म्हणजे कलाकंद छान दाणेदार बनेल. तुम्ही कधी ही मिठाई घरी बनवून बघितलेली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल बनवलेली तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा. आता मी इथे पूर्ण 150 ग्राम पनीर इथे किसून घेतलेलं आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे मी कुठलीही नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता बघा किसलेलं पनीर आपण दुधामध्ये टाकून घेऊ. आता हे मिश्रण खाली लागू नये म्हणून सतत हलवत राहायचे. दूध आटत जाईपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. आपण इतर कुठलाही गोडाचा पदार्थ बनवत असलो तर त्याचं कसं प्रमाण एकदम अचूक पाहिजे, नाही तर मग रेसिपी बिघडते. पण या रेसिपीमध्ये तसं नाही. आपण इथे प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकतो. इथे बघा मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे जेणेकरून छान बाइंडिंग येईल. असं सतत थोडंसं ढवळत राहायचं आहे मिक्सचर, जेणेकरून कढईला खाली चिकटणार नाही. बघू शकता तुम्ही छान असं दाणेदार मिक्सचर झालेलं आहे आपलं. इतकी सोपी रेसिपी आहे ही, अगदी सहज कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे. बघा मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे. आता मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे. बघू शकता चांगलं ढवळून घ्यायचं आहे. बघा एकदम घट्ट आणि मस्त दाणेदार झालेलं आहे. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ. आपलं कलाकंद इथे रेडी झालेलं आहे. इथे मी केक टिनला बटर पेपर लावून घेते. तुमच्याकडे केक टिन किंवा बटर पेपर नसेल तर तुम्ही एखादी प्लेट त्याला तुपाने ग्रीस करून घेऊ शकता. कलाकंद तसंही छान सेट होईल. मिश्रण काढून घेऊ आपण. मंडळी, तुम्हाला कोणता गोड पदार्थ आवडतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी ती डिश नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करेल. चला आता आपण मिश्रण काढून घेतलेलं आहे केक टिनमध्ये. आता हे चांगलं पसरवून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे. जास्त प्रेस करू नका, थोडंसं फक्त प्रेस करा. एकदम परफेक्ट टेक्स्चर आणि कलर आलेला आहे आपल्या कलाकंदला. बघू शकता तुम्ही. ही डिश मी पहिल्यांदाच ट्राय केली आणि पहिल्याच वेळेला मला परफेक्ट जमलेली आहे. इथे मी थोडेसे काजू बदामचे तुकडे थोडेसे गार्निश करून घेत आहे आणि यालासुद्धा मी थोडंसं प्रेस करून घेणार आहे जेणेकरून ते कलाकंदला चिकटून राहतील. आता आपल्याला केक टिन फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे 5 मिनटं. 5 मिनटामध्ये सेट होईल. हे बघा 5 मिनटानंतर मी केक टिन बाहेर काढलेला आहे आणि कलाकंद छान सेट झालेला आहे. बघा प्रेस करून बघा एकदम छान सेट झालेला आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ.
तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण वड्या पाडून घेऊ. खूप छान सेट झालेला आहे आणि फक्त 5च मिनिटं मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. 5 मिनिटातच खूप छान सेट झालं. बघा, नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि बघा मस्त वड्या पडलेल्या आहेत. तर ही होती झटपट बनणारी आपली आजची स्वीट डिश कलाकंद मिठाई. तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय.